नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहे. आज तुम्हाला कोल्हापूरचा खरडा म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण आणि आपण याच्यात तीळ टाकणार आहोत. तर हिरवी मिरची ही काही खूप तिखट नाही आहे, थोडीशी तिखट आहे, जास्त तिखट नाही आहे आणि ती तव्यावर आपण अशी भाजायला ठेवलेली आहे. छान अशी ही तव्यावर भाजून घेणार आहोत आणि ही अर्धी वाटी तीळ आणि लसूण आणि थोडंसं वाटलं तर आपल्याला शेंगदाणेसुद्धा आपण आता आधी हे मिरची आणि लसूण थोडा भाजून घेतलेला आहे आणि मग तीळ टाकलेली आहे. तीळ आपल्याला भाजायला कमी वेळ लागतो, त्याच्यामुळे तीळ ही उशिरा टाकलेली आहे भाजायला आणि हे सगळं आपण असं छान असं भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला वाटलं तर त्याच्यात 1-2 चमचे तेलसुद्धा टाकू शकतात, पण मी कोरडंच भाजून घेतलेलं आहे. हे भाजून घेणार आहोत छान असं. हे भाजल्यानंतर बघा असं तव्यावर छान असं खरपूस भाजून घेत आहोत आपण तीळ, मिरची आणि लसूण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. असं भाजल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण तव्यावर अर्धी वाटी परत शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. हे बाकीचं आपण ताटात काढून ठेवलेलं आहे. आपण छोटा खलबत्ता घेतलेला आहे आणि आपल्याला आज हा खरडा जो आहे कोल्हापुरी खरडा हा आपल्याला खलबत्त्यात बारीक करून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर लागतो खलबत्त्यात बारीक केलं, किंवा तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर वरवंट्या पाट्यावर सुद्धा वाटू शकतात. आपण हे शेंगदाणेसुद्धा असे थोडेसे लालसर करून घेतले आणि बघा ह्या खलबत्त्यात हळूहळू छोटा असल्यामुळे आपण हे थोडं थोडं टाकून आणि आपण असं छान कांडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यात शेंगदाणेसुद्धा टाकणार आहोत. हे बघा, आणि आपण त्याच्यात छान अशी कोथिंबीर धुवून वाळवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण खलबत्त्यात थोडं थोडं हे टाकून आणि आपण असं कांडून घेणार आहोत आणि नंतर आपण मीठसुद्धा त्याच्यात टाकणार आहोत. तर असा हा बारीक कोथिंबीरसुद्धा आपण थोडं छोटा असल्यामुळे मी थोडं थोडं घेऊन आणि बारीक करून घेणार आहोत आपण. हा छान असा खरडा किंवा ठेसासुद्धा म्हणतात. हे बघा अशा पद्धतीने आपण हा सगळा असा बारीक करून घेतलेला आहे. शेंगदाणे, तीळ आणि खूप सुंदर लागतो आणि अशी तोंडाची चव वाढवणारा हा खरडा आहे कोल्हापूरचा. कोल्हापुरी मध्ये करतात अशा पद्धतीचं. तर इथे आपण ही लोखंडीच कढई घेतलेली आहे. तिच्यात बघा असा सगळं आपण असं कांडून घेतलेलं आहे आणि हे कढईमध्ये आपण आता थोडंसं जिरं टाकणार आहोत. जिरं छान तडतडलं, हे बघा असं छान असं जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की आपण जो आपण काढलेला आहे तर तो खरडा आपण याच्यात टाकणार आहोत. आता आपलं जिरं छान तडतडलं गेलेलं आहे आणि आता आपण बारीक काढून घेतलेला होता खरडा, तो आपण इथे छान असा परतून घेणार आहोत आणि त्याच्यातलं पाणी निघोस्तोपर्यंत आपण असं छान असं हा तेलात थोडासा परतून घेणार आहोत आणि हा सहज 8-1 दिवस आपल्याला पुरू शकतो असा छान असा हा कोल्हापुरी खरडा, अगदी चविष्ट. तुम्हाला जर माझा हा कोल्हापुरी खरडा आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान असे नवनवीन व्हिडिओ नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. हा कोल्हापुरी खरडा अशा पद्धतीने खूप सुंदर लागतो आणि आपल्याला असं डबा चांगल्या याच्यात आपण इथे पॅक करून आणि असा ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा वाटला तेव्हा आपण हा खाऊ शकतो. कोल्हापुरी खरडा एकदम चविष्ट, तोंडाची चव वाढवणारा, अगदी अप्रतिम असा हा लागतो. बघा किती सुंदर आहे आणि असा छान थोडासा लालसर आपण या ठिकाणी तेल टाकून आणि हा भाजून घेत आहोत. तुम्हाला वाटलं तर किंचित त्याच्यात लिंबूसुद्धा पिळू शकतात आणि 1-2 साखरेचे दाणेसुद्धा तुम्ही त्याच्यात टाकू शकता किंवा गूळ टाकू शकतात. तर आंबट गोड असा सुद्धा करू शकतो, पण मी याच्यात काहीच टाकलेलं नाही. अगदी सिंपल असा हा खरडा ठेवलेला आहे. तिखट आणि त्याची जी चव आहे कोल्हापूरची